अयोध्या वाराणसी दर्शन प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ नीट बघा। अयोध्येला जाण्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमधनं डायरेक्ट रेल्वे, अयोध्या धाम असता स्पेशल गाड्या पण आहेत। यातलं कशाचं तिकीट भेटलं नाही तर अयोध्येपासून 35 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मनकापूरला जाणाऱ्याही भरपूर गाड्या आहेत। तुम्ही मनकापूरचं तिकीट काढून तिथनं बसनं अयोध्येला येऊ शकता। फक्त एक काळजी घ्या की अयोध्येत तुम्ही सकाळी पोहोचले पाहिजे, संध्याकाळी नाही। आता अयोध्येत राहायचं कुठं? पॉप्युलर हॉटेल बुकिंग ऍप्सवर जर हॉटेल सर्च केले तर खूप जास्त महाग दाखवतात। स्टे साठी होली अयोध्या नावाचं एक ऍप आहे, त्यात तिथल्या बऱ्याच स्थानिक लोकांचे बजेट फ्रेंडली चांगले होमस्टे आहेत आणि चांगले डॉर्मिटरी लिस्टेड आहेत। मी स्वतः श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या वेळी तिकडे होतो आणि एवढ्या गर्दीतही मला मंदिरापासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर अरुंधती हॉस्पिटॅलिटी मध्ये 650 रुपयात एकदम चांगली डॉर्मिटरी भेटली होती। तुम्ही चेक इन केलं की फ्रेश व्हा, नाश्ता पाणी करा आणि जा हनुमानगडी दर्शनासाठी। बजरंगबली हे अयोध्येचे रक्षक आहेत आणि त्यांच्या दर्शनानंतरच आपण रामलल्लांच्या दर्शनाला जाऊ शकतो। श्रीराम मंदिर दर्शनासाठी जाताना आपले फोन आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस बाहेरच ठेवावे लागतात आणि त्यासाठी मंदिरानंच लॉकर अवेलेबल करून दिलेले आहेत। मंदिरात गेलात की आपल्या रामलल्लांचं दर्शन घ्या आणि शक्य तेवढा वेळ तिथं थांबून हे सुंदर ऐतिहासिक मंदिर बघा। थोडं मार्केट फिरा, इथं झालेल्या नवनवीन वास्तू बघा आणि संध्याकाळी जा शरयू नदीच्या आरतीला। त्यानंतर राम की पेढीवर लाईट शो बघा आणि तिथल्याच नागेश्वरनाथ मंदिरात दर्शन घ्या। जेवण करून लवकर झोपी जा आणि सकाळी उठून शरयू नदीत स्नान केलं की दशरथ महल, कनक भवन आणि गुप्तार घाटावर नक्की जा। 11 वाजता चेकआउट असतं। जर तुमच्याकडे अजूनही वेळ असेल तर अयोध्येत भरपूर ठिकाणं आहेत जे बघू शकता। चेकआउट केलं की 11:30 वाजताच्या डून एक्सप्रेसनं वाराणसीला निघून जा। रेल्वेचं तिकीट भेटलं नाही तर अयोध्या ते वाराणसी भरपूर सरकारी बसेस चालू असतात। वाराणसीत जाऊन काय काय करायचं ते पुढच्या व्हिडिओत सांगतो। तोपर्यंत जे लोक हा प्लॅन करताय त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा।